नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. परिचारिकांच्या बेमुदत संपात धुळे येथील सरकारी रुग्णालयातील परिचारिकांनी सहभाग नोंदवला आहे. संपात सहभागी झालेल्या परिचारिकांच्या सांगण्यानुसार गेल्या 3 वर्षापासून असलेल्या परिचारिकांच्या मागणीवर शासनाकडून दखल घेतली जात नसून परिचारिकांवर अन्याय होत आहे. खाजगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करावे, जुनी पेन्शन पूर्वीप्रमाणे लागू करावी, निवृत्त वेतन आणि निवृत्त वय वाढवण्यात यावे, रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्या यासह इतर मागण्यांसाठी परिचारिकांनी संप पुकारला आहे. जिल्हा रुग्णालयातील परिसरात परिचारिकांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत संपात सहभाग नोंदवला आहे. सर्व परिचारिकांनी संपात सहभाग नोंदवल्याने रुग्णालयात नर्सिंग विद्यार्थ्यांकडून काम सुरू आहे. मी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना धुळे जिल्ह्याचा सचिव श्री पंकज अहिरराव आहे. आज महाराष्ट्रातील तमाम परिचारिका आजपासून बेमुदत संपावर जात आहेत. याचे कारण असे आहे की आमच्या नर्सिंग प्रोफेशन हे अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे प्रोफेशन आहे. मिलिटरी नंतर नर्सिंग प्रोफेशन हे 2 नंबरचे प्रोफेशन आहे की जे डिसिप्लिन आणि त्याच्या प्रामाणिकपणासाठी ओळखले जाते. महाराष्ट्रातील परिचारिका या दिवस रात्र अहोरात्र प्रामाणिकपणे रुग्णांना सेवा देत आहेत. परंतु आमच्या न्याय मागण्यांसाठी आम्ही गेल्या 4 ते 5 वर्षांपासून शासन दरबारी खेट्या मारत आहोत व मागील 2 वर्षापूर्वी आम्ही आमच्या रास्त मागण्यांसाठी 8 दिवस संप केला होता. तो संप संपवताना शासनाने आम्हाला आश्वासन दिले होते की तुमच्या मागण्या 1 महिन्याच्या आत मागण्या करण्यात येतील. परंतु आज 3 वर्ष झाले तरी देखील शासनाने आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्याच्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला आज संपाची भूमिका घ्यावी लागलेली आहे. रुग्णांना वेठीस धरायचा आमचा कुठलाही उद्देश नाही, पण आमचे न्याय हक्क आम्हाला मिळत नाही, त्याच्यामुळे आम्हाला ही भूमिका घ्यावी लागते. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला केंद्राप्रमाणे 7,200 नर्सिंग अलाउन्स मिळाला पाहिजे. तसेच परिचारिकांचे कंत्राटीकरण हे केलेले आहे की जे अतिशय अन्यायकारक आहे. परिचारिका सेवा ही अतिशय संवेदनशील सेवा म्हणून ओळखली जाते व अशा सेवेचे खाजगीकरण करणे किंवा कंत्राटीकरण करणे अतिशय चुकीचे आहे. तर या कंत्राटीकरण पद्धतीला सर्व महाराष्ट्रातील परिचारिकांचा तीव्र विरोध आहे. व ही कंत्राटीकरण पद्धत बंद केली पाहिजे ही आमची जिव्हाळ्याची मागणी आहे. तसेच गणवेश भत्ता आम्हाला गणवेश घालण्यासाठी वारंवार अधिकाऱ्यांकडनं सांगितले जाते, परंतु आम्हाला गणवेश भत्ता अतिशय तोकडा मिळतो, धुलाई भत्ता अतिशय तोकडा मिळतो. गणवेश भत्ता, धुलाई भत्ता, नर्सिंग अलाउन्स, आमचे पदभरतीचे नियम, तसेच या नर्सिंग प्रोफेशन मध्ये पुरुषांना केवळ 20% प्रवेश देऊन शासनाने पुरुषांवर मोठा अन्याय केलेला आहे. तरी ती 20% अट शासनाने रद्द करावी. अशा विविध मागण्यांसाठी आम्ही आजपासून संपावर आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही संपात माघार घेणार नाही. तरी मी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आमच्या मागण्या सोडवाव्यात. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.